आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मंत्री समितीची परवानगी मिळताच कारखाना शेतकऱ्यांना 100 रुपये देणार. माननीय चेअरमन गणपतराव पाटील. शासनाने जाहीर केलेल्या निर्धारित दरानुसार कारखाना शेतकऱ्यांना FRP देणार. दत्तसागर कारखान्याने राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये देण्याकरिता मान्यता द्यावी असे पत्र दिले आहे. परवानगी मिळताच कारखाना शेतकऱ्यांना त्याचे 100 रुपये अदा करेल. त्याचबरोबर चालू गळीत हंगामात साखर कारखाना 16 लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊसाचे गाळप करेल. साखर उतार्यानुसार केंद्र सरकारकडून जी FRP ठरेल ती देण्यास कारखाना पात्र असणार आहे असे आश्वासन कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिले. दत्तसागर कारखान्याची 55वी साधारण व चॅरिटेबल ट्रस्टची 17वी वार्षिक साधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माननीय चेअरमन पाटील बोलत होते. कारखान्याचे विद्यमान चेअरमन रघुनाथ पाटील यांनी कारखाना व ट्रस्टच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला, तर कार्यकारी संचालक MV पाटील यांनी नोटीसमधील ठरावाचे वाचन केले. उपस्थित सभासदांनी सर्व ठरावाला एकमताने हात वर करून बहुमताने मंजुरी दिली. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरे देण्यात आली. याचबरोबर माजी चेअरमन गणपतराव पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये स्वीकृत संचालकपदी निवड करावी, शक्तीपीठ मार्गाला विरोध करावा, तसेच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या निषेधाचा ठराव करावा अशा मागणीला सभासदांनी मंजूर घोषणेत मान्यता दिली. साधारण सभेत कारखान्याला असणारे एकूण 258 कोटी रुपयांचे कर्ज तसेच मल्टीस्टेट धोरणानुसार इंग्रजी भाषेत दिलेला अहवाल, समाज माध्यमातून कारखान्यासंदर्भात प्रसिद्ध झालेली माहिती तसेच दत्त ऊर्जांकुर प्रकल्पाचा नफा तोटा ताळेबंद पत्रक, कंपनी ॲक्ट 1956 नुसार स्वतंत्र असून त्याचा कारखाना ताळेबंदात समाविष्ट करता येत नाही याचा व्यासपीठावरून खुलासा करण्यात आला. कारखाना व चॅरिटेबल ट्रस्टच्या साधारण सभेमध्ये सर्व संचालक, कार्यक्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामधील पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याकडील अधिकारी, सभासद, कर्मचारी, शेतकरी, सभासद, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.